में मिलती है वो कुड़ी मेरे सपने में It's Shubham Style. सपने में मिलती है वो कुड़ी मेरे सपने में मिल It's Shubham Style. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करायचा आहे. तर तो VPN आपल्याला डाउनलोड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिंपली या कनेक्ट बटनावर क्लिक करून VPN आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचे आहे. कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून तिथं आपलं अशा प्रकारे आपलं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. आता मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर फोटो सेक्शनमध्ये आपल्याला फोटो इमोजी PNG भेटतील. त्यानंतर व्हिडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बीटमार्कचा व्हिडिओ मिळेल. तर सिंपली तो व्हिडिओ बीटचा व्हिडिओ आहे तो सिंपली इथं आपल्याला काय करायचं ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे तिथं आपल्याला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येईल. बघू शकता इथं तुम्हाला बीटमार्कही दिलेले आहेत. आता जिथं बीटमार्क ग्लो होणार आहे तो पहिला बीट कुठं ग्लो होतोय बघू शकता आपण. तर सिंपली पहिला ग्लो इथं बीट ग्लो होतोय म्हणजे इथं व्हाईट कलर येतोय. तिथं आपल्याला काय करायचं स्प्लिट करायचे म्हणजे पहिला बीट इथं तुमचा क्रिएट झालेला आहे. तर अशाच प्रकारे दुसरा बीट कुठं ग्लो करतोय तिथं आपल्याला दुसरा बीट क्लिक करायचा आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत जेवढे बीट दिलेले आहेत ते आपल्याला बीट करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता इझी वेमध्ये तुम्हाला बीट इथं मार्क करून देतोय मी. सिंपली बघू शकता चौथाही झालेला आहे. पाचवाही अशाच प्रकारे आपल्याला बीट मार्क करायचा आहे. त्यानंतर सहावाही बघू शकताय अशा प्रकारे आपण इथं केलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे ग्लो इथं दिसून येतोय. अशाच प्रकारे शेवटपर्यंत जेवढे बीट आहेत जिथं ग्लो दिसून येईल तिथं आपल्याला तो बीट मार्क अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. आणि करून घेतल्यानंतर बघू शकता की इथं आपल्याला ग्लो होतोय. तर अशा प्रकारे बीट करून घ्यायचे. आता बीट झाल्यानंतर बघू शकता हा व्हिडिओ आपण बीटमार्क मधला व्हिडिओ आहे. इथं आपल्याला इमेज लेअर यायचे. आपल्याला इमेज लेअर रिप्लेस करायचे. त्यासाठी तो भाग सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिलेक्ट करून घेतल्यानंतर ह्या खालील ऑप्शनमध्ये रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मटेरियलमध्ये जो PNG दिलेला आहे PNG म्हणजे आपला इमेज आहे तो दिलेला आहे तो सिंपली ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही तुमचा कोणता इमेज यूज करून स्टेटस क्रिएट करू शकता. आता इझी वेमध्ये काय करायचं शेवटपर्यंत हे स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत की आपल्याला या जागी आहे का नाही आपल्याला आपले स्वतःचे इमेज ॲड करायचे. त्यासाठी आपली जागा आहे फोटो ॲड करायची ती लेअर सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर खालील ऑप्शन रिप्लेसवर क्लिक करून अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुम्हाला हे अशाच प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे. मी शेवटपर्यंत अशाच प्रकारे फोटो आहे ते ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक भागातला इमेज आहे तो ॲडजस्ट करून सेट केलेला आहे. आता इमेज ॲड केली खालील आपल्याला ॲड ऑडिओ दिसतोय. सिंपली त्या ॲड ऑडिओवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मटेरियलमधील आपल्याला जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ परत एकदा इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता त्याच व्हिडिओमध्ये आपण सॉन्ग दिलेलं आहे. तर सॉन्ग गेलेलं आहे 1 नंबरला. इथं बघू शकता 1 नंबरला तुम्हाला भेटेल ते सिंपली इथं आपल्याला ॲड करायचे आहे. आता जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इमेज लेअरची झालेली आहे. आता बघू शकता की आपण इमेज लेअर ॲड केलेला आहे आणि सॉन्ग लेअर ॲड झालेली आहे. आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी खालील इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टमध्ये काय करायचं की ते आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. आणि इफेक्ट लोड झाल्यानंतर यामध्ये थर्ड ऑप्शन ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता यामधील आपल्याला इफेक्ट कॅमेरा डान्स म्हणून हा एक इफेक्ट राहणार आहे तो सिंपली इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे खाली स्क्रोल करत कॅमेरा डान्स म्हणून हा इफेक्ट मिळणार आहे तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे पहिला इफेक्ट आहे तो इथं अप्लाय झालेला आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा म्हणजेच स्मॉल लेअर इमेज लेअर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे.
आणि ॲनिमेशनमधील कॉम्बो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला स्क्रोल करत एक ऑप्शन मिळेल, तुम्ही बघू शकता की बाउन्स 1. तर बाउन्स 1 हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनवर परत एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला स्ले आउट म्हणून हा इफेक्ट मिळेल, तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय की आपल्याला जे स्क्रोल करायचे स्ले आउट किंवा स्ले इन अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय, तोही तुम्ही अप्लाय करू शकता. तर स्ले इन इफेक्ट अप्लाय केल्यानंतर हा इमेज लेअर अशाच प्रकारे सिलेक्ट करून ठेवायचा आहे आणि ॲडजस्टमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला सर्क्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथं 2 इमेज लेअरला झालेले आहेत. त्यानंतर 3rd इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला क्लोनवर यायचं आहे. तर क्लोनमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला स्क्रोल करत इथं बघू शकताय की तुम्हाला प्लांटोम ट्राईन म्हणून एक तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट मिळेल, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. आता ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथं काय करायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर डायनॅमिक हा 2nd नंबरचा इफेक्ट राहणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता स्प्लिटमधील 4 नंबरचा ऑप्शन जो मिरर 3 इफेक्ट राहणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून क्लिक करून व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि स्टार्टिंगला येऊन नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नाईट क्लबमधील स्प्लिट फ्लिकर हा जो 2nd नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर लास्टला येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं क्लब हार्ट्स म्हणून एक इफेक्ट मिळून जाणार आहे, तो सिम्पली इथं अप्लाय करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्क्रोल करत तुम्हाला अशा प्रकारे तो मिळणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर याची लेंथ आहे ती इथपर्यंतच वाढवून लास्ट म्हणजे 2nd लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्या ऑप्शनमधील लास्ट ऑप्शनला जायचं आहे. म्हणजे बघू शकता शेवट ऑप्शनमध्ये D3D हा हे ऑप्शन मिळणार आहे, तो ऑप्शन सिलेक्ट करून यामधील आपल्याला काय करायचं, स्टार्स अँड मून्स एक इफेक्ट राहणार आहे, तो आपल्याला 2nd नंबरला मिळून जाणार आहे, तो सिम्पली आपल्याला अप्लाय करण्यासाठी ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर आहे तो 0 करून आपल्याला व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता. आता सेट झाल्यानंतर बरोबरची नाव क्लिक करून याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट झाल्यानंतर इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हेल्युजन हा जो 4थ्या नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली सिलेक्ट करून यामधील 1st नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की आता बघू शकता प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. आता स्टार्टिंग लाईन 2 इमेज लेअरच्या मध्ये जो ट्रान्झॅक्शन बॉक्स व्हाईट कलरचा दिसतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी आणि इफेक्ट लोड झाल्यानंतर इथं आपल्याला कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे बघू शकता इथं आपले इफेक्ट लोड होत आहेत. आता लोड झाल्यानंतर कॅमेरामध्ये यायचं आहे आणि कॅमेऱ्यामध्ये आल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, 1st नंबरचा जो शेक इफेक्ट दिसतोय तो अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय केल्यानंतर अप्लाय टू ऑल खाली तुम्हाला ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला हाच इफेक्ट मिळून जाणार आहे, म्हणजेच बसून जाणार आहे. आता इफेक्ट झाल्यानंतर बॅक निघून ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन इथं बघू शकताय मटेरियलमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला PNG दिलेला आहे. आता PNG तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर बघू शकता इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर तुम्ही ॲडजस्ट करू शकता खाली वर अशा प्रकारे. आता ॲडजस्ट केल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर बघू शकताय की अशा प्रकारे इथं पण जिथं 3 मिरर इफेक्ट आहे अशा प्रकारे तिथं आपल्याला 2 भागात ही लेअर आहे ती कट करून टाकायची आहे. म्हणजे तिथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे कट केल्यानंतर इथं अशा प्रकारे पहिल्या ठिकाणी सेट करून घ्यायचे आहे आणि सेट झाल्यानंतर याच लेअरची परत एकदा एक कॉपी करून घ्यायची आहे. म्हणजे कॉपीच्या बटनावर क्लिक करून ही लेअर आहे ती इथं आपल्याला अशा प्रकारे घेऊन यायची आहे आणि ती लेअर आहे ती आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बघू शकता 3 मिररमध्ये अशा प्रकारे घ्यायचे. आता घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो अशा प्रकारे इथं आपला क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे
क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.